तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे तू मला असं टाकून कुठेही जाऊ शकत नाहीस. माझं लग्न आहे आज प्रिया. नको करूस लग्न. ऐक माझं. माझ्या इतकं जीवापाड प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही. सत्यजित गेलं वर्षभर जवळजवळ मी तुझी मटिंग बनून राहिली आहे. तुझा एकही शब्द खाली पडू दिला नाही कधी. तू माझा प्रत्येक शब्द झेलावास अशी माझी तुझ्याकडून कधीच अपेक्षा नव्हती प्रिया. सत्यजित या जगात असं कुठलंही सुख नाही जे मी तुला देऊ शकत नाही. मी तुझी दासी बनून राहील. तुझ्यावर कुठलाही हक्क नाही बजावणार. प्लीज 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 मला झिडकारून असं जाऊ नको. प्लीज नको जाऊ प्लीज. प्रिया हा सगळा मूर्खपणा आहे. मी मंजिरीशीच लग्न करणार आहे कारण तसा शब्द दिला मी तिला तिच्या घरच्यांना. आणि तू तुझा असा भावनांचा बाजार मांडणं बंद कर. हे बघ प्रिया, मला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे, खूप आपुलकी आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. मी आईशी बोलेन. आई तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधेल लवकर. मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार नाही करू शकत. आणि मी मंजिरीशिवाय दुसरं कोणाशीच लग्न करू शकत नाही. अगं लग्नाला यायचं म्हणजे मंजिरी कुठे? एक मिनिट. हा अगं मला काय माहित. हा बोल. अगं भाऊजी मंजिरी कुठे बघितलं? मंजिरी असेल की तिच्या रूम मध्ये. आज म्हणजे खूपच म्हणजे बोला बाबा. म्हणजे खूपच अचानक ही वेळ आली. म्हणजे मला माहिती आहे की आपली मुलगी केव्हा ना केव्हा
सासरी जाणार, आपल्याला सोडून जाणार. पण काय, जेव्हा प्रत्यक्ष ती वेळ येते तेव्हा जड जातं सामोरं जायला त्या वेळेला. बाबा मला हे बघ, माझी तक्रार आहे तुझ्याबद्दल. तू मनाची तयारी करायला वेळच दिला नाहीस बाबाला. वेळ कोणी कुणाला नाही दिला बाबा. लहानपणी मी तुला गमतीत म्हणायचो की लग्न करून तुला बाबाला एक दिवस सोडून जायचंय, तर तू तासन तास रडत बसायचीस, रुसून बसायचीस. आता खरंच सासरी निघालीस, पण आता बाबावर रुसायचं नाही. सुखानं संसार करा, सुखानं संसार करा. बाबा हे बघ बेटा, तू समजूतदार आहेस, तुला सांगण्याची काही गरज नाहीये. पण तुझा काही भूतकाळ होता हे सगळं विसरून जा. बाबा बाबा तसं खरंच कधीच काहीच नव्हतं. मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आले. त्या मुलाला विसरून जा, त्या मुलाला विसरून जा. स्वतःच्या सासरची काळजी घे. हे बघ, सत्यजित राव खूप चांगले आहेत, तुला सुखात ठेवतील ते. मागचं सगळं विसरून जा. पण बाबा तसं कधीच काहीच घडलं नाही हो, प्लीज. बस 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 बस, आज तरी मला हा विषय नकोय. तुला कदाचित राग येईल तुझ्या बाबाचा, पण पुढे गेल्यानंतर तुला लक्षात येईल की माझा निर्णय बरोबर होता. बाप आहे का तुझा? बाप आहे, जीव गलबलतो तुझ्यासाठी. मला हे कधी, मला असं दाखवता नाही आलं कधी असं जाहीरपणे. बाबा मला पूर्ण कल्पना आहे या सगळ्याची, आणि तुमच्या प्रत्येक निर्णयावर पूर्ण विश्वास आहे माझा, स्वतःपेक्षाही जास्त. सवय झाली का तुझी? घरातल्या माणसांनाच नाही तर घरातल्या प्रत्येक वस्तूला सवय झाली तुझी. तुझ्यानंतर रिकाम पण कसं सहन करणार माझं मलाच माहित नाही. चला, वेळ झाली. चला.
वधूला हार घाला. हे बघ प्रिया, मला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे, खूप आपुलकी आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वाहा. वराने वधूच्या भांगामध्ये सिंदूर भरावा. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्य तांच स्वस्ति ब्रुवन्तु नः. मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. स्वाहा. यज्ञान्तन्वाना अवदनान् पुरुखं पशुम्. शिवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः. कन्यापित्याने वधूवरांच्या डोक्याला कलश लावा. स्वस्तिस्तु या विनाशाख्या धर्म कल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्य तांच स्वस्ति ब्रुवन्तु नः. कन्यापित्याने वधूचा हात वराच्या हातात द्यावा.
वधूवरांनी नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी एकमेकांचे हातात घेऊन 7 फेरे घेऊन सप्तपदी घेऊया. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानि तानि नश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे सप्तास्यासन् परिधय श्रीः सप्त समिधाः क्रेताः देवाजन्यज्ञन्तं गान अवदनान् पुरुषं पशुं यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि नश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे सप्तास्यासन् परिधय स्त्रीः सप्त समिधाः क्रेताः देवायज्ञज्ञान्तन्वान अवदनां पुरुषं पशुं पुरुष एवेदग्नो सर्वाञ्जलभूताञ्जच्च भाव्यम् उतामृतद्वसे जानो जदन्येनातिरोहति एतावानदयमहिमातो जायांश्च पुरुषाः पादोऽद्यपि भूतानि कृपादुर्या श्वेतं दिवि उदयत्पुरुषाः पादोऽस्येह भवत्पुनः ततोऽप्यगमं व्यकरामत्ताशनानशने अपि. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तिसरं वचन आयुष्यभर तुझ्याशी बस. वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवावे आणि वधूने उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारीला स्पर्श करा. पहिलं वचन मी तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि रुचकर असे भोजन करेन. मी तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि रुचकर भोजन करेन. एकमिषे विष्णुस्तवान्नयतु मी तुम्हाला आवडेल असा पवित्र शृंगार करेन. द्वे ऊर्जे तवा विष्णुस्तवान्नयतु मी पूर्ण पवित्र मनाने तुमच्या सोबत राहील. त्रीणि रायस्पोखाय विष्णुस्तवान्नयतु मी तुमच्या सोबत सगळ्या धार्मिक कृत्यात दानधर्मात सहभागी होईन. चत्वारि रायस्पोखाय विष्णुस्तवान्नयतु गृहस्थाश्रमात तुमच्या आज्ञेप्रमाणे वागून वंशाचा विस्तार करेन. पंचपशुभ्यो विष्णुस्तवान्नयतु मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. षड्ऋतुभ्यो विष्णुस्तवान्नयतु मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. सखे सप्तपदा विष्णुस्तुन्नयतु तर 7ही वचन पूर्ण झाली. तुम्ही लग्न बंधनात बांधले गेलात, पण आमच्या मुलीनेच सगळी वचनं केली. पण आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हालाही काही वचनं घ्यावी लागतील. पहिलं वचन मी आयुष्यभर तुला प्रेमाने सांभाळेन आणि तुला अंतर देणार नाही. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. दुसरं वचन कुठल्याही सुखात तुला काही कमी पडू देणार नाही. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तिसरं वचन आयुष्यभर तुझ्याशी बस.
या 2 वचनात आलं ना सगळं. झालं लग्न.